नांदन माझ्या शांताच नांदन, नांदन नांदन माझ्या शांताच नांदन, भास्करच्या संसारी जसं टिपूर चांदन, भास्करच्या संसारी जसं टिपूर चांदन. अरे काय भाग्यवान आहे गाड्या, खरंच मला अशी मस्त बायको भेटली. खुश आहे मी जीवनात. पण आता हिची तयारी झाली का नाही हे पाहावं लागेल. आत्ता तयार होते म्हणे मी. ए शांता, आवाज देऊ राहिली का बाई? एक तर ना दादा बसले वावरात जाऊन. थांब ये काय म्हणते ते तरी पाहते. आला काय गार हवं ती गाडी लिंबाच्या झाडाची. खरंच निसर्गामध्ये खूप ताकद असते राव. मध्ये बसून बसून कूलरची हवा खा आणि तर फॅनची खा, काही उपयोगाची नाही. हे भगवंतानी निसर्गाला खूप ताकद देऊन टाकलेली एक प्रकारची. छान वाटतं, असं वाटतं झोपून घ्यावं मस्तपैकी. काय हो? अहो काय हो म्हणते बस. हे बा आता 2 दिवस झाले ना, हा तुझ्या म्हणण्याप्रमाणे आलो ना आपण. आता 2 दिवस तुझ्या वडिलांकडं हा आराम केला. आता उद्या आहे ना मला ड्युटीवर जायचंय. हा ना, मग झाली ना माझी तयारी, निघू ना आता. हा मग त्याच्यामुळेच तुला आवाज दिला मग. ते दादा गेले वावरामध्ये कांद्याच्या. आता ते कधी येतील मग? पाणी सोडेले ना. हं हं. ते म्हण आलोच 15-20 मिनिटामध्ये. कारण संध्याकाळच्या गाडीनं जायचंय आपल्याला, रात्राणीनं जायचंय. हा ना. हा आरामशीर जाऊ झोपत. हं. हं? बरं येतीलच आता दादा. त्यांना भेटून लगेच निघू मग. आणि तर फोन कर ना मग. नाही ते मला म्हणले ना मला व्यवस्थित जाऊ नको म्हण. गाडी हुकायला नको, 7:30ला गाडी आहे. हा जाऊ जाऊ येतील आता. हा हाव हा. म्हणले थोडंसं ऊन खाली झाल्यावर निघलं असतं ना संध्याकाळी. अगं मग 7:30ला म्हणजे संध्याकाळच आहे ना. 7:30च्या बुकिंग आहे ना आपली लक्झरी गाडीने. 7:30 आहे का? हा आणि पहाटे 3 पर्यंत पोहोचू आपण आपल्या गावी. हा लय वेळ लागतो जायला. हा मग आता जवळजवळ 8-9 घंट्याचा प्रवास आहे ना. मला ना एक तर गाडीतले मळमळ होती. अगं लक्झरी एसी गाडी आहे, काय मळमळ होणार आहे? अहो एसी असली तरी मळमळ होती मला. नाही होणार. आणि शिवाय आपण दोघं एकत्र प्रवास करू राहिलो, मी जवळ असलो कशाला मळमळ होईल? मळमळ वगैरे काही होणार नाही. आणि झाली तर पाहून घेऊ टाईमवर. मी तर होतो मळमळ होण्याऐवजी ना वळवळ होईल. वळवळ. हा बरं शांता, हा माझे ते 2 ड्रेस नाईट पॅन्ट हा. ते बॅगमध्ये टाकले ना. अहो सगळी बॅग भरून ठेवली मी. हा माझ्या सगळ्या साड्या पण टाकल्या. हां आणि काही नाही बाकीच्या साड्या तिकडे आहे ना. मग इकडं 2-3 आणले होते त्या घेतले. तुझ्या साडीचं जाऊ दे, पण माझे जर ड्रेस नाईट पॅन्ट जर इथं विसरले ना तर पंचायत होईल. म्हणून तुला संध्याकाळी जेवण करूनच निघलो असतो ना. अहो संध्याकाळी जेवण करायची काही गरज नाही ना. 7:30ला इथून बसलं का आपण, हा एक 3-4 घंटे प्रवास झाला का, खर्डी नावाचा एक गाव आहे हा हा तिथे 1 तास बस खास जेवणासाठी थांबते. हा का? अतिशय सुंदर जेवण भेटतं तिथं. हा सर. जे पाहिजे ते व्हेज नॉन व्हेज निरनिराळ्या प्रकारचे पाहुणे मंडळी तिथं उतरतात. आग्रा रोडलाच ते. मग तिथं जेवायला हो. थांबायचं का? मग चालेल. जेवणाचा आनंद बी निराळाच आहे एकदम मस्त. हा बर. बरेचसे आपल्यासारखे जोड्या तिथं तुम्हाला बघायला भेटेल. हा हा नवीन नवीन लग्न झालं ना, जसं फिरायला कसे जातात लोक, मला तर त्या फिरण्यापेक्षा आहे ना पोटाला 2 घास चांगलं व्यवस्थित गेलं ना त्याच्यात आनंद आहे. तू एकदम खुश होऊन जाशील बघ तिथलं जेवण केलं. मग आता इकडून गेल्यावर मग तुम्ही फिरायला कुठं नेणार आहे मला अजून? हे बाय माझा आहे ना सगळं सुट्टीचा प्रॉब्लेम आहे हो. आता इथं तर आलो ना 2 दिवस. हा. आता तू 12 महिने नाव नाही काढायचं बरं का. काय? मला 12 महिने सुट्टी भेटणार नाही इकडे यायला परत. नाही हो, मा बापाला भेटायला यायचंय ना. असं कुठं राहतं का? एक तर मी त्यांची वाणिकिनीची पोर आहे. अगं शांता सगळं ठीक आहे ते. मला काही वाटत नाही का सासूरवाडीचा आनंद घ्यावा. आणि मग पण आता जबाबदारी आहे ना माझी. उपअभियंता आहे ना मी. पूर्ण तालुक्याचा कारभार बघावा लागतो मला. अहो ते तुमचं बरोबर आहे, पण मग मला महिन्यानी 2 महिन्यानी माझ्या वडिलांना भेटायला यावंच लागेल. अगं शांता, हा मला आहे ना 2 दिवसामध्ये इतकं वातावरण आवडलं नाही या सासूरवाडीचं. आता मी काय करणार आहे माहिती आहे हा. का? रिटायर झालो का, एक 2 वर्ष सर्व्हिस राहिली माझी फक्त. रिटायर झाल्यावर 1 कोटी रुपये जवळजवळ भेटतील. आणि इथंच आहे ना 50-60 लाख रुपयाची जमीन घेऊ, बंगला बांधू आणि आरामशीर जीवन जगू मस्तपैकी राधाराणीचं. म्हणजे तुमच्या सर्व्हिसला 2च वर्ष राहिले? 2 वर्ष बस. 2 वर्षामध्ये आहे ना हा येणं. त्याच्यामुळं जबाबदारीनं काम करतो ना मी. हा हा. काही तक्रार नको घडायला. जसे दिवस जवळ येतात ना तसं जबाबदारी वाढलेला ती अधिकाऱ्यांची. म्हणजे तुम्ही लेट सर्व्हिसला लागले ना? हा. हा. आणि 2 वर्ष व्यवस्थित पार पाडायचे म्हणून तुला हाय करतो. उद्या सकाळी मी ऑफिसला पोहोचलो पाहिजे.
म्हणून रात्रीचा प्रवास करायचा बरं आणि रात्रीचा बी उपयोग करून घ्यायचा आपण, एन्जॉय करायचा आहे. बरं. काय लाईटीचं काही खरं नाही हो. लाईट तर काही चाला ना. एक तर सकाळचं येऊन बसलोय. नुसते झटके मारी ती. पार वाळून गेले ना कांदे अख्खे. जाऊ द्या मर आता लाईट काही येणार नाही. जातो आता घरी. जावं येईल पोर येईल त्यांना जायचं वाटतं. ते वाट पाहत असेल. शांता, हां उद्या सुट्टी झाली का हां 1 किलो बोकड्याचं मटण घेऊन येतो. बरं. तुझ्या हाताची चव आहे ना, अरे बापरे, असं वाटतं किती मटण खावा आणि किती नाही. हा तुम्हाला आवडती ना भाजी महाची? हो, मग त्याच्यामुळेच उद्या घेऊन येतो परत 1 किलो. ये बाई दादा आले. बसा दादा. जेवण बिवणं केलं तुम्ही? हा जेवण बस बस तू कावर उठली? बसा ना आम्ही तुम्ही. बसतो बस. जेवण केलं पाहुणे ना? हा जेवली ते. जेवलं की तू मी जेवले, खाले 2-4 घास. कावर 2-4 घास खाले? मला ना भूकच नाही आज. मग सकाळी नाश्ता नव्हता केला का? नाश्ता नाही केला. ते जायचंय ना आता, नुसतं जेवण जाईना मला. हा का? हा मामा, राहिले असे 2-3 दिवस अजून हा आता त्यांना कामावर उद्यापासून जायचंय ना हो. कामाला जायचे का? हा उद्या कोणत्या परिस्थितीत ऑफिसला जाणं गरजेचं आहे. नाही नाही जा मग काय पूर्ण करणार? तालुक्याची जबाबदारी माझ्यावर येऊन ठेपती ना. नाही बरोबर. एक तर त्यांची मागापासून तक चालली. हा पण म्हणले थांबा दादा जायले कांद्याला पाणी भरायला. आता काय जाऊन उपयोग हा. झाला? लाईटच ठिकाणा आखे कांदे जळून चालले. काय सांगते? काय हो दादा, काय मी लाईटीचं इकडे असंच राहत आहे ना. आमच्याकडे लाईटीच असंच आहे. काय सांगते बाई? मामा, अहो तुम्ही ते सौर ऊर्जेवर चालणारा पंप घेऊन टाका ना. अहो, कुठं बसता घेत? आली लाईट 2 तासच भरणं राहते. अहो ते पैसे एकदाच जातात, पण त्याला 90% अनुदान आहे शासनाचं. काही नाही. आता तुम्ही झाले की एका डावाला हा. तुमच्या हाताने द्या घेऊन मला काही माहिती नाही त्यातलं काही. नाही नाही नाही, ते मग रिटायर झाल्यावर काय करायचं ते मी करील. हा मग तुमच्या हाताने द्या. हा. काय? हा हा मग काय मी काय म्हणते, हा. आता जाईल मग मी. जास्त तक करीत नका जाऊ. नाही ना आता एक तर आता आहे ना तुमचं वय झालंय आणि तुम्हाला काही कामधंदा काही होत नाही आता. हा थोडं जीवाक पाच जा. मग आता माझ्याशिवाय कोण करेल आता इकडं? हा तुमच्याशिवाय कोण करणार नाही, पण मग थोडं जीवाला जपा ना थोडं. माणूस वगैरे पाहायचा, माणूस पाहून करून घ्यायचं मामा काम. तर जमीन पडीत ठेवता येत नाही. हा जग शेजारचे काय म्हणतील भाऊ बंद पाय आता याला काहीच नाही राहिलं तर याला वाय ना तर पडीत ठेवली. हसतील ना जग मला. या बा लोकांना काय लागतं बोलायला. एक तर तुम्हाला आता एवढा दम लागतोय, काम होत नाही. हा वय झालं तुमचं आता. हा मग बा ते जमिनीचं जाऊ द्या आता, सारखं तक नका करू. त्या पहिलं गोळ्या संपेले तुमच्या बीपीच्या आणि शुगरच्या, ते घेऊन या आणि टायमाच्या टायमावर गोळ्या घेत जा. काय घेतोय ना बाई, मग घेतोय. एक तर मी होते तर तुम्हाला काही काळजी नव्हती. मी हा. टायमाच्या टायमावर जेवण खावांच्या नाश्ता गोळ्या बरोबर द्यायची. हा देतोय ते मग. काळजी घ्या तब्येतीची. हो घेतोय जावई घेतोय काळजी जावई. हो आणि काही वाटलंच तर लगेच आम्हाला फोन करायचा. असं नका समजू का आता पुरीचं लग्न झालंय आणि पोर सासऱ्या गेली, आता पुरीला काला टेन्शन द्यायचं. तुम्ही फोन केला ना का मी लगेच येईल धावत. करेल मग तुझ्याशिवाय कोण आहे मला? हा तुलाच पहिला फोन राहील ना बाई. असं काय करते? हा नाही तर बसा विचार करीत. नाही नाही विचार करायचा. काय करायचे सांग बरं. हा? नाही आता माई म्हातारी गेली तसा तुम्ही विचारच करीत होते. मी होते त्याच्यामुळे मी सारखी म्हणत राहायचे दादा काला टेन्शन घेते असं तसं. आणि आता बसा विचार करीत गेल्यावर. आता तू आता 2 दिवस आली तर बरं वाटलं. हा आता तू कधी येते कधी नाही बरोबर की नाही? आता कधी येशील तू? हा येईन ना मी. ते म्हणले ना काय मामा, मला सुद्धा आहे ना असं वाटतं का घडी घडी जावा सासूरवाडीला, पण जबाबदारी येऊन पडली माझ्यावर ना. आता 1 वर्ष तरी शक्य नाही येणं. नाही नाही काय माहिती का जावई, हं. महिना 15 साल तरी पाठी जावं भेटायला. नाही ना मामा, समजून घ्या थोडी माझी जबाबदारी, समजून घ्या तुम्ही थोडी. तिला वाटलं गाडीत बसून द्यायचा, मी तिला स्टँडवर घ्यायला जात जाईल. नाही अजिबात नाही. एकटीला प्रवास करणं हं. अहो नाही. पाहिलं का तुझ्या नावावर काय म्हणतोय? मला तिला आहे ना 2 घंटे सुद्धा कुठं सोडूशी वाटत नाही. बर का दादा. हा नाही तर असं करा ना, इड एकटं राहण्यापेक्षा तुम्हीच चला तिकडं. नाहीतरी आम्ही कुठं दोघच राहतोय ना तिकडे. तुमच्या संघ का? हा ए शांता, हा अगं काय बोलू राहिली तू? निष्कार मामाला लालची लावू राहिली. काय हो अगं आपण बरे ना तिकडे, आता ते थांबतील ना इथं. शेती एवढी एक 10-12 एकरची जमीन ही, आणि तू खुशाल त्यांना चाल म्हणते आपल्या संग तिकडे कशाला ग? अहो त्यांची तब्येत बरी नाही राहत म्हणून म्हणले तिकडं कसं मी राहील घरातच, तुम्ही जाशाल कामावर. हं. मग मी त्यांच्याकडे लक्ष टाकील त्यांना टायमावर नको, टायमावर गोळ्या नको हे नको ते. असं काहीतरी सांगू नको ता. हा अगं त्यांना बीपी शुगरचा त्रास आहे एकदम. हा. आणि 2 वर्षानंतर आपण इथं येणारच आहे ना. त्यांना कशाला घेते आपल्या संग? हा हा ते बरोबर आहे.
पण मग अजून 2 वर्ष ना हो तेव्हा आले असते ना दादा. नाही हा? ते इथं आहे ना व्यवस्थित गोळ्या औषधं घेतील, त्यांना इथंच राहू दे, संग नको घेऊ आपल्या. बरं समजलं का? दादा. हा बरं आहे बाय, आता यांची ना 2-3 वर्ष सर्व्हिस आहे फक्त. बर ते सर्व्हिस संपल्यावर मग ते म्हणते आपणच इकडे राहायला येऊ. काल दादांना उगत त्रास तिकडे एवढ्या लांब गाडी गोडीत, एक तर तुम्हाला BP शुगर असं. नाही मी तर नाहीच म्हणत होतो, पण तू म्हणत होती म्हणून. नाही तर मी नाही यायला कामा. नाही मामा 2 वर्षांनी आहे ना आम्ही इथं स्थायिक होणार आहे. नाही तुम्ही इकडंच ऐकू वाटलं हा. तर. पण कसं आहे माहिती का, मीच आई येणार नाही तर मला एवढी इस्टेक सोडून मी कसं काय येऊ तिकडं. हा मला ते मुंबईला करमणार नाही. तुम्हाला करमणार नाही, त्यांना इकडे रानावानात हिंडायची सवय ना दादांना. कशी बोलली बरं मग? त्याच्यामुळे दादांना तिकडे नुसतं घरात कोंडून करमत नाही मला त्यांना. मोकळे हवा झाडाखाली बसणं बरं आहे की नाही? बरं चला आवडतं पटकन आणि आता. तुमचे रूम आवडले आणि काय करणार. इकडं शांता. चुकलं इकडं चुकलं इकडं पाहुणा कामावरून आला आटोपतं घे जरा आता चल. बरोबर आहे की उशीर नाही. होतोय. परत तुला त्रास जाणार तेव्हा ते म्हातारा इकडं थुकलं इकडं ते झालं. नाही काही नाही आवरा. तुम्ही काला थुकशाल इकडे तिकडे, तुम्ही काही एवढी हे काय. आता वय झालं म्हणजे आता लहान पोरण म्हातारा माणूस सारखंच राहतं. ए शांता, हा. झालं ना बोलणं आता. हा. चल उठ बरं आता, उशीर होतो. मग निघू का दादा? हा ये ना तॉल बॅग बिग बरं ना. हा. बॅग बरोबर हा. ये घेऊन बॅग पटकन. हा बर. बरं काय जावई, हा माझा काळाचा तुकडा दिलाय तुम्हाला बरोबर. मान्य. कसं सुखरूप राहायचं. हो ये. हा? मला आनंदाची बातमी पाहिजे फक्त. निवांत राहा मामा, तुम्हाला थोड्याच दिवसात आनंदाची बातमी पण येईल. अरे बाबा मी आज आहे तर उद्या नाही. आता बरोबर? काय सांगू आणखी. नाही मी काय आणलं हा. आज आहे तर उद्या नाही मी. अहो कोणाचाच भरोसा हे नाही. सगळं तुमचंच आहे. हो ये. आली का? हा आले मग. आवरलं बाई. हा झाले, बॅग भरूनच ठेवेल होती. हा पाहुण्याचे कपडे ते सगळे घेतलं का. हा घेतलं ना त्यांचं. काय तवाला फोन घेतला का. फोनही घेतला त्यांचा, एक ड्रेस होता तो टाकला, सगळं हा घेतलं. ना हा. काही नाही राहील तवाला. नाही काही नाही राहिलं. चला मग हा दर्शन घे. हा चल. बघू दादा. थांब चप्पल काढ इथं. फोन कर मला पोहोचले हा. हा हा दर. अहो त्याची काय आवश्यकता आहे मामा? अहो राजा पुरीला शेवटी बापाचं देण राहते. हा तुम्ही कसं सोन्याने मोडवशाल किंवा लाखाने त्याच्या, बरोबर. पण शेवटी बापाचं देणं काम आहे ना पुरीला जाता वेळेस. रडू नको. रडायला काय झाले हा वय हाय तो बाप जिवंत आहे तोवर आवड. रडू नको. ठीक आहे मग. मग हा चला हा चल ये. पोचल्या फोन करा. हो. हा हा पोरगीन जवाई आले ते 2 दिवस बरं वाटलं. ते जवाईन पोरगी गेली तर करमाना मला आता अजिबात. हां तर घरात सुद्धा जाऊ वाटाणा काय करावा. हां आता इकडंच झाडाखालीच आराम करतो सावलीला बसतो. आता इकडंच मग आता काय करते. या रामकृष्ण रे रामकृष्ण रे. होऊन तर लय झालंय. मामाच्या घरी जायचं म्हणलं ना नको नको होते. गाड्यानं घोड्या इकडे येत नाही काय नाही. हे कोण दिसतंय? शांत आणि हे कोण आहे संग? इकडे पाहुणे बिवणे आले होते का काय? हा मामा काय घरी थांबला वाटतं. हे शांता, हा अगं ऊन किती झालं. हा ना लय ऊन झालं हो. मग ते डोकं तापन ना, निदान डोक्यावर पदार्थ घे. हा ना काही नाही तसं मला सवय इकडं मळ्यात अगं जायचं जरी नाही. सवय आहे पण डोकं तापलं म्हणजे मग पण हे नको व्हायला ना. हा आणि का ग शांता, हा मला सांग तुझ्या वडिलांची गावात जागा नाही का ग? गावामध्ये बंगला बांधायला पाहिला होता ग? अहो गावातलं आम्ही घर विकून टाकेले, इकडं मळ्यातच घर बांधलं. हा का? हा लई लांब पडतं ग मळ्यातून यायला इकडं. चल. काही नाही आपल्याला कुठं रोज यायचंय. हा पण कधीच्या नवत का होईना. शांत काय रे गंग्या, कुठं काय? चालला? चाललंय मामालाच भेटायला. हा ना हा आताशी मामाला भेटायला चालला का? ना मग काय मामा आहे का घरी? अन काय रे हा तुला लग्नाला यायला काय झालं होतं? तू पत्रिका दिली असती तर आलं असतं. पत्रिका दिली नव्हती का? काय खोटं बोलू राहिला? हा म्हणजे मी खोटं बोलतोय? मग चांगलंय चांगलंय. आणि तुला कायला पत्रिका पाहिजे रे? हा तू काय लय लांबचा आहे काय? नाही मस्त मी जवळच आहे पण काय लागणार येऊन माझा तरी फायदा. काय फायदा म्हणजे? जाऊ दे मग आता कुठं निघाली? एकच पोर आहे ना मामाला वाणिकीची. हा एकच पोर. तुझं काम नव्हतं का लग्नाला यायचं? हा वाणी तिनीची एकच पोर होती. मामाने बराबर एकच पोरगी ठेवली. काय बोलायचं मामाला पण. आणि बरं. आता चाललाय तोंड घेऊन परत. हा पण मी काय म्हणतो, हा तू नवऱ्याला घेऊन यायचं होतं, सासऱ्याला कशाला घेऊन आली? बाय काय काय? म्हणता? तो कस नवरा आहे माझा. नवरा?
हा हा नवरा. शांता हा कोण आहे पाहुणे? अहो माझ्या आत्याचा मुलगा आहे. हा का? हा तू चाललाय दादांना भेटायला. अहो लग्नाला हजर असते तर तुम्ही हा प्रश्नच विचारला नसता ना मला. नाही मस्त लग्नाला हजर असतो ना मग तर लयच भारी झालं असतं. म्हणजे काय? नाही काय नाही शांत. हा याला तुला पण तुझ्या बापा नाही ना चांगला नवरा शोधून दिला. मग काय झालं त्यांना? नाही कुठं काय झालं चांगलं आहे चांगलं मग? जोडा चांगला शोभतो. तू तर ना तो अजून खोड गेलीस नाही. ए शांता मला कुचकं बोलणं समजत बरं का. अहो हे पाहुणे कुचकं बोलू राहिले. नाही नाही तो चेष्टा करू राहिला माझी. नाही आमची चेष्टा चालते. हा हा का? हा त्याला सवयी चेष्टा करायची. हम्म. अरे गंग्या हा बोल ना शांते. मा लग्नाची बुंदी खायला नाही आला. हा. हा? पण आता तो लग्नाची लाडू चार ना मला. काळजी कशाला करते लाडू नाही मग मी गुलाबजामच चारतो. हा ना हा तू गुलाबजाम ठेवणार आहे काय लग्नात? मग काय येतं. बरं आहे बरं आहे. शांता हा चाल उशीर होतो. पाहुणे राम राम. हा या चल. आता ना बोलले असते तुला पण जाऊ दे आता आमची चल, ना चल. गाडी संध्याकाळची हा. म्हणून चालले मी लवकर निघून. बर हा? बर जा जा गाडी चुकल तुझी. हा हा येऊ का मग? हा या वा मामा एकच नंबर मामा हाय नवरा करून दिला आहे. मामा आहे ना पैशाला इतका हलकट पैशासाठी म्हातारा नवरा करून दिला. हायला ह्या शांतीचं आणि माझं लग्न लावून दिलं असतं. हा काय थेरडा साला. हा मला तर वाटत नाही 5 वर्ष जगलं म्हणून. हा ना उद्या कधी गळून पडल कळणारच नाही. मर रे आपल्याला तर काय करायचं. याला मामाला जाऊन मला जबाब विचारला पाहिजे आता. हायला शांती होती किती बरं वाटत होतं मनाला करमून जायचं. पण शांती जशी गेली सगळं बकासच वाटायला लागलं इकडं. तर मी 8-8 दिवसाला यायचो शांती होती तेव्हा पण आता येऊच वाटत नाही इकडं. जवळजवळ 1.5 वर्ष होत आला मी आलोच नाही. काय दिसतंय इकडे हे घराचे तर दरवाजे उघडच ठेवलेत. अरे मामा काय खुशाल इथं झोपलाय झाडाखाली. आता झोपल नाही तर काय करल मामा. झोपण्याशिवाय पर्यायच नाही मामाला. मामा अय मामा 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 अय मामा कोण आहे? हा, उठून तरी बघा कोण आहे. लय झोपणं खाल्लेलं दिसतंय मामाला. काय रे बासा काय नाही लय दिवसा झाला. काय करायचं आता येण्यासारखं तुम्ही ठेवलंच नाही. मग आता काय पाहिजे तू काय येत नव्हता का? नाही मज येत होतं. पण तू लय दिवसाने आला 1-1.5 वर्ष झाले तुला. हो हा तसं इकडं आलाच नाही. काय करणार मामा काय मामाचा वास यायला लागला का तुला? हा तसंच समजा आता. अरे काय एकुलता एक बासा हा? एकुलता एक मामा तुला. हा हा, आता मामाला कुणी आहे का सांग बरं. हा तुझ्याशिवाय कुणी आहे का मला? म्हणजे आत्ता जाणीव झाली का काय मामा तुझ्याशिवाय कोण आहे का? नाही जाणीव पहिल्यापासून होती भाऊ. होय हा मग जाणीव जर पहिल्यापासून असती ना हा तर मामा हा हे आजचा दिवस उघडलाय ना हा असा कधी उगवला नसता. कोणता? बघा आता तुम्हीच विचार करा. काय तू काय बोलत आहे ना भाषा मला आहे ना काय समजा ना. काय समज ना. एक दिसायला कमी पडलंय. हा का म्हणजे आता चष्म्यावर आलाय का मामा? मग आता काय करतो वय झालंय तो मामाचं. हा? हाय, हाय, हाय. नाही वय तर झालंय कळतंय मला वय चांगलं झालंय. हा काय येणं केलं काय नाही काही. बाई बरी आहे का? बाई बरी? हा हा बाई तुमची बरी आहे. बरे हा बाजी बावले ते पण मस्त पैकी आहेत घरी. चांगले ना. हा कुठं आपलं त्यांना काय उन्हात कुठं फिरायचं नाही काय नाही घरी बसून आपलं निवांत 2 घास खायचं. त्याला सांगून आलाय का मामाक चालले म्हणून? हा सांगितलंय मी. नाही तर घरी वाट पाहते बरं का. नाही 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 ना. नाही पाहणार वाट. हा मग तेच जेवण करून आलाय का? हा जेवण केलंय मामा मी. नाही तर मग जेवण कर. नाही नाही नको आता मला जेवण. आता तुमच्या घरचं जेवण काय पाणी सुद्धा नको मला. कर. तुम्ही तसं केलंच आहे हो मामा. अरे काय केलं भाऊ सांग बरं तू. हा काय केलं? ते काय करायचंय ना ते सगळं जाऊ द्या. मी आहे का नाही हा तुमची बहीण हा बहीण मावली. माझी आई. हा बोल ना. हा हा. मी माझ्या आईचा हिस्सा मागायला आलोय. कोण? मी. ही समागायला हा आणि तू आला मी आलं. आणि माझी बहीण कावर नाही आली? ती म्हणली तूच जा.
मी तुला कसं काही सांगेल का बरं? हा? का माई बहीण मी पाहिल ना. मला आहे ना तो काय अधिकार अधिकार आहे माझा. काचा? ती माझी आई आहे. मग तू आई मेल्यानंतर तुला अधिकार राहील. हा, हा. मला तरी अधिकार तुला. मला माझ्या आईने सांगितलंय जा म्हणे भावाकडे माझ्या आणि हिस्सा माग. बर का भाषा, हा माई बहीण असं म्हणू शकत नाही. म्हणू शकत नाही. हा. हा, म्हणजे तुम्हाला लय विश्वास आहे बहिणीचा. आम्ही एक रक्तातले. होय. मग बहीण भाऊ. हा हा. पण ती पहिली आधी म्हणत होती बरं का. हा. आता तुम्ही लय घात केलाय त्याच्यामुळे ती मला म्हणाली जाण हिस्सा माग. काहीच घात नाही करेल तिला म्हणा समोर समोर ये. आणि तुला काही सगळ्याचं असेल ना हा. तर मामाच्या तोंडावर बोल. असे पोरं सोरं नको पाठवू मामाकडं. नाही नाही ती पण म्हणली मला आहे ना माझ्या भावाचं तोंड बघायचं नाही. हा का? हा हा. मग तुला काय म्हणे जाय हिस्सा घेऊन ये. हा मग मामा मोकळा हिस्सा द्यायला. दिलाच पाहिजे. कोणत्या नाकाने द्यायचं? कोणत्या नाकानं म्हणजे आज तिचा पण अधिकार आहे जमिनीत. आहे ना अधिकार, मी नाही म्हणत नाही ना. आणि मग लय वरतोंड करून बोलताय. हा तुम्ही पहिले आधी काय म्हणले होते? काय हा माझ्या आईला आता म्हणलं होतं तेव्हा. माझी पोरगी बाबा मी गंगारामला दिन म्हणून. हा बोललो होतं मा बहिणीला मी. हा पण तू असं आहे ना रे, तू शाळा शिकला नाही, हा तू काही करीत नाही. हा, नुसतं भटकत राहतो इकडे तिकडे. आणि कशी द्यायची पोर मी सांग बरं. मला एक तो वानिकीची पोरगी. होय. हा, महापुरीचं तर शिक्षण होईल. बर हा, लय शिक्षण झालंय पोरीचं. मग होय मामा. हा. मग हा म्हातारा कसा काय सापडला आणि कुठं हा भेटला तुम्हाला? अरे भाषा म्हातारा नाही तो. म्हातारा नाही. त्याची तब्येत अशी फक्त. होय. हायला मला तर तिचा आजच वाटतो ते मामा. तुला भेटले कुठं? भेटले की रस्त्यात. भेट झाली तेव्हा? हा मग काय बोलली तुला शांती? काय नाही चालली म्हणे. बोलली तू अशी? हा बोलले बोलले. पाय बर मग. हम्म. मग तू म्हणा बोलणार नाही असं कुठं होतंय का? नाही नाही ती बोलली माझ्यावर. आणि मग पण मामा तुम्हाला तरी काहीतरी वाटायला पाहिजे होते. जनाची नाही पण मनाची तरी लाज वाटली पाहिजे होती. काय झालं माहितीये का भाऊ? हा तू जर चांगला सर्व्हिसला असताना तर तुलाही दिली असते मी. पण काय झालं माहितीये का गंगाराम? हा आता तो पाहुणा सर्व्हिसला आहे, गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहे. हा, BMW मध्ये येतो. हो का. हा, वा वा वा. सांगा ₹1,00,000 पेमेंट आहे हा चांगलंय चांगलंय. महिन्याला. म्हणजे तुम्ही मामा पैशासाठी पुरीचा जीव धोक्यात टाकला. नाही डोक्यात काहीच नाही भाऊ. पुरीला सुख भेटलं उलट. होय. आज 3ऱ्या माळ्यावर राहती. हो हो, वा 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 वा. मुंबईला. नाही, लिफ्टनं खाली उतरती आणि लिफ्टनं वर चढती. पण हे किती दिवस चालायचं मामा? हा? हा अहो तुमच्यापेक्षा वयस्कर आहे तो म्हातारडा. कधी गळून पडेल ती कळेल का? उद्या पुरीला विधवा कराल तुम्ही. नाही नाही नाही, असं नाही हो. हा, हा. असं बघ, असं कसं काय होईल? काही नको शाप देऊ जरा. मी नाही शाप देत. मग? ते सगळं खड्ड्यात हा. गेलं. मला काय सांगू नका. मला माझा हिस्सा पाहिजे. भाषा हा हिस्सा बिसा काही नाही. तू आखी मावाली शेती आहे हा. ना, तूच वाट्यानं कर वाटलंच तर. मी वाट्यानं करायला मोकळा नाही. मला काही देऊ नको वाटलंच तर. हे बघा मामा हा. मी चांगलं सांगतोय. तुम्ही आणि आई हा, तुम्ही दोघच बहीण भाऊ आहे. हं. हाय ना. हा. हा मग काय असेल ते अर्ध अर्ध मला पाहिजे. पण आता बघ, तू आता मा आलाय. आता माई शांत आताच गेली तिकडे सासरी. मग आता माई शांत जर आली ना, हा. मग मी तिचा विचार घेतो. तिला विचारावं लागेल महापुरीला. ती विचार घ्या नाही तर नका घेऊ. मला काय घेणं दे नाही. मला कसल्याही परिस्थितीत अर्धा हिस्सा पाहिजे. तू ये ना मा बहिणीला घेऊन ये येताना. ती येणारच नाही तुमच्या दारात. का बरं नाही येणार? ती म्हणली माझा भाऊ मला आजपासून मेला. देवळीला येणार नाही का? आता येणारच नाही. तुमचा दरवाजाच तिचा बंद झाला आता. आईला काय झालं बा आता? असं अवघडच झालं बा. हा अवघड नाही झालं. तुम्ही हाताने अवघड करून घेतलंय. पण तेव्हा तू शिकला असता, का बरं शिकला नाही तेव्हा तू? आपण ते माझ्या शिक्षणाशी काय घेणं दे नाही मामा. मग मला तर घरी काही कमी आहे का? मला सांगा बरं. अरे पण ती नव्हती मला शेतकरी करायला. होय हा. नाही जसं काय मी तिला शेतात कामाला पाठवणार होतो. काय सांगत भाऊ आहे ते बरं. ती मला काय सांगू नका. आता तू लहानपणापासून इकडेच राहायचा ना. हा आणि पाय बरं, मग तुला शांत स्वभाव माहिती होता ना. हा मग आणि मग ती पहिल्यापासून म्हणायची मला आहे ना जास्त शाळा शिकायची आणि सर्व्हिसवालाच नवरा करायचा. काय शाळा शिकून धन लावली तिनं? ती काय सर्व्हिसला लागली का सांगा बरं मला. मग तिचा नवरा लावणार नाही आता कामाला. तिचा नवरा लावणार आहे. हा, हा त्याच्या जागेवर लागल ती. ते उद्या 4 खांद्यावर गेला ना हा. की ऑटोमॅटिक तिच्याच जागेवर लागल ती. मग जाऊ दे, पण तो गेला तर ती लागेल ना. हा ती लागल. हा, मग तिचं कल्याण तर होईल ना. हा, आणि तुमचा चांगला फायदा होईल. नाही आता मा काय राहिले उच्चारले 5 राहिले. आता मा काय फायदा आहे? हाय, म्हणून तर सांगतोय मी. हा हं. आता शेवटी आहे बघा तुम्ही पण एकटाच आहे. हा, हाय का नाही. आज ना उद्या तुम्ही पण जाणार आहे. जाणारच. ही कावळ्या कुत्र्याची धन होणार आहे. हो, हा त्याच्यापेक्षा आहे ना
मला माझा अर्धा हिस्सा द्या. भाषा तुला लयच मनावर घेतलं रे. नाही मनाव घेण्यासारखंच केलंय तुम्ही. आणि तुला एवढी जमीन जागा आहे तरी तुला अपेक्षा लागलीच बा. नाही नाही मी का सोडू, माझ्या आईचा अधिकार आहे इथं आणि तो मला हिस्सा पाहिजेच. मग तुला डायरेक्ट निमाच घ्यायचं का? हा निम्माच पाहिजे. महापुरीला काही ते तुमचं राहिलेला हिस्सा तिला द्या, नाही तर नका देऊ. मला काय घेणं दे नाही त्याचं. आणि तुम्ही प्रेमात दिलं मामा ठीक आहे बरं का. हा. नाही तर शेवटी आहे ना मला वाकडा रस्त्यात जायला लागेल. मग कोर्टात डायरेक्ट बोलीन मी मामा तुम्हाला. मग आता असं कर, तू कायद्याने घे. असं आहे का? कायद्यानेच घ्या तू. काय द्या ना. तुम्हाला कायदा शिकवायला आला आता हा. मामाला. या वयात तुला कोर्टात न्यायचं मामा. नाही म्हणून तुम्हाला गोडी सांगितलंय मामा. मग आता तू कायद्यानेच घे होय कोर्टातून. म्हणजे मला कागदपत्र फिरवायलाच लावणार आहे तुम्ही. फिरवच तू आता एकदा. मामा बघा जड जाईल म्हातारपणात. कशाला मामा कोर्टाची पायरी चढताय. हे बघ मी ना गोडीत जाणार नाही. हा. तुला कायद्याने मिळते ना, कायद्याने घेऊन टाक. होय हा. बर मामा. हो दे तुझ्या मानासारखं हो दे आता. बघा मामा अजून एकदा तुम्हाला हात जोडून विनंती करतो. माझी बहीण आहे ना, हा घेणार नाही, पण तुला काहीतरी आयडिया करायला येईल. मी आयडिया नाही केली. शेवटी माझी आई आहे ना मला म्हणाली ते मामा काय लायकीचा राहिला नाही. नाही. मामाने शब्द दिला होता तो शब्द काही पाळला नाही. त्याच्यामुळे आहे ना त्या मामाचे नातच तोडायचं आहे. आपल्याला आपल्या जमिनीचा अर्धा हिस्सा घ्यायचाच आहे. तुला चांगलं माहिती, शांतीला ना तुमचं गावच आवडत नव्हतं. हा. होय त्याच्यामुळे ती म्हणा दादा मला गंगाराम नवरा करायचाच नाही म्हणा. हा ती म्हणली अशी. हा. मग आता मी काय करू सांग. वा मामा हा. म्हणजे तुम्ही पलटी मारायला चांगलं शिकलाय. पलटीचा काय भाषा याच्यात? हा हा? हा त्या शांतीमुळे तर मी सारखं 8-8 दिवस इथे येऊन राहायचो. नाही तू राहायचा, कामही करू लागायचा. हा मग जनावर चारा पाणी हा, सगळं करायचं तू. हे शेतीत कुणी कष्ट केलं असेल. तोच केले तोच हा मग या शांतीमुळे मी हे कष्ट केलंय खरं. केले. हा, आणि शेवटी तुम्ही शांतीची आणि माझी ताटातूट केली. पण तुला काय कमी पडून दिलं का मी? ती जाऊ द्यावा मर्दे जाऊ कमी लागलं पडू तर दे. तुला 1000 दे, 2000 दे. हा? काही उपकार नाही केला. सांगतो रे. हा का उपकार केलाय नाही, माझ्यावर. उपकार नाही रे. हा मग चांगलं लाखानं पिकं काढून दिल्यात तुम्हाला. नाही, दिली. मग 1000-2000 दिलं म्हणून काय केलं. दिले ना. चाललं सांगायला. हो का मामा गोडीत सांगतोय आपला आहे ना कसं आहे बहीण भावाचा नाता तुम्हाला टिकवायचा असेल तर अर्धा हिस्सा मला द्या. नाही आमचं तुटणार नाही बहीण भावाचं ना आता. हा, मग देऊन टाका ना अर्धा हिस्सा मला. मला गॅरंटी ना. हा गॅरंटी आहे ना. हो मग. मग जाऊ द्या गॅरंटी आहे तर मग एक काम करा मी उद्या कागदपत्र घेऊन येतो सह्या करून द्या मला. नाही तू कायद्याने घे ना आता. मामा लय जड जाईल मामा. कायद्याने घे ना. मी हाय असं आहे ना आता डायरेक्ट कोर्टात वकिलाकडे जातो. तू वकिला का जाय, तहसीलदार का जाय, कोणाकडे जाय. ठीक आहे मामा. हा. म्हणजे तुम्हाला द्यायची नाही म्हणा. मी आता स्वतःहून नाही जाणार जमीन. ठीक आहे नका देऊ. मला पण आहे ना गंगाराम म्हणतात. हो चालेल. कशी जमीन घ्यायची ना ते मी बघतो. चालेल भाषा. समजलं ना मामा. जमीन जिंकू दाखवतो, पाठ थापटेल मी. होय आणि मामा मला बाबराव म्हणते मामा. म्हणतात ना मामा आहे पण लक्षात ठेव मामा. हा. मामा शेवटी तो कंस मामाच असतो. बाचाच आहे ना मामाला पूर्ण उरतो. बर बर. हा कशी जमीन घ्यायची ना ते मी आत्ताच बघतो. आता लागली आता माम भाषेमध्ये. हा लागली हा? हा चालेल. लक्षात ठेव मामा. बर बर नाही कोर्टात तुला खेचला ना गंगाराम नाव नाही सांगणार. बर बर. काय काय कमाल आहे भाऊ. हां बहीण आली नाही पण तो म्हणतो का तुमच्याच बहिणीने मला पाठवले हां हिस्सा मागायला. अरे पोर नाही दिली म्हणून लगेच हिस्सा मागायचा. अरे हा न्यायचा कुठं. हां एखादं म्हणता मामा जाऊ दे, शांत आहे, चांगलं झालं आहे. हां मला कुठेतरी भेटल. ते दिलं सोडून दिले म्हणून लगेच जमीन द्या म्हणतो. म्हणजे पाचशे पाचशे राहते. हां अरे काय नुसते खायला उठले नाही. हां काय खरं या लोकांचं. चला आता ना घरात जाऊ आता जेवण बिवण करतो. आई आई